कृष्णाकाठची माणसं कृष्ण जलासारखीच स्वच्छ अंतःकरणाची आणि निर्मळ मनाची असतात हे आदरणीय M.A. पाटील तथा अप्पांच्या व्यक्तिमत्वावरून दिसून येते। त्यांच्या कर्तबगारीतून सामान्यांच्या जीवनात शिक्षणाचा वसंत ऋतू बहरला। अप्पांच्या प्रखर ध्येयवादातून ताकारी आणि पंचक्रोशीसाठी प्रकाश वाटा, उजेड वाटा निर्माण झाल्या। कमळ भैरवाच्या पावनभूमीत अप्पांनी ज्ञानयज्ञ सुरू केला खरा, पण अनेक अडचणींना सामोरे जात तो धगधगता ठेवणे हे एक आव्हानच होते। अप्पा आणि त्यांचे सहकारी शिक्षक सर्वांनी मिळून हा ज्ञानयज्ञ अविरतपणे सुरू ठेवला आहे। अनमोल वेळ, श्रम, बुद्धी, प्रसंगी अर्थ सहाय्य करून हे कार्य सुरू ठेवले आहे। सर्व समस्यांना तोंड देत संस्थेचे, शाळेचे कार्य सुरू आहे। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यात शाळेचे माजी शिक्षक तसेच विद्यमान शिक्षक अहोरात्र झटत आहेत आणि परिणाम म्हणजे केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात देखील चांगली शाळा, एक आदर्श शाळा असा शाळेचा नावलौकिक झाला आहे। विद्यालयाच्या दैनंदिन कामकाजातून वक्तशीरपणा, विधायक शिस्त, वेळापत्रकानुसार तासिका, गणवेश व पुस्तके, वेळच्या वेळी अभ्यास या गोष्टींची सवय विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच लावणे खूप गरजेचे असते। तसेच एक आदर्श नागरिक घडवण्यासाठी तितक्याच ताकदीचे सुसंस्कार होणे जास्त महत्त्वाचे। दैनंदिन कामाची सुरुवात होते सुंदर लयीने भारलेल्या तालबद्ध सुरांनी, अर्थातच परिपाठाने। सवाद्य सादर होणारी समूह गीते भारावून टाकणारे असतात। या आदर्श परिपाठाचा नावलौकिक इतका मोठा आहे की यासाठी वेगवेगळ्या शाळा आमचा आदर्श आणि आनंद घेण्यासाठी विद्यालयास वारंवार भेटी देतात। आंतरिक आणि बाह्य निसर्ग सौंदर्याने नटलेली 2 मजली इमारत सर्व सुविधांनी युक्त आहे। प्रत्येक इयत्तेच्या 2 तुकड्या असून त्यात सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाचे अध्ययन अध्यापन सुरू आहे। माननीय श्रीयुत M.A. पाटील आप्पा यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे। या वटवृक्षाच्या सावलीत मुले गगनात उंच भरारी घेण्यासाठी तयार होत आहेत। शीतल कृष्णेच्या तीरावर कमळ भैरवाच्या पायथ्याशी असे हे फुललेले शैक्षणिक नंदनवन पाहताना डोळ्याचे पारणे फिटते। विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्याचा ध्येयवेढा प्रवास असाच अविरतपणे चालू आहे। विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेमुळे विद्यालयास अ श्रेणी प्राप्त झाली आहे।